25 दिवसापासून या विद्यार्थ्यांच्या पेपर फुटी संदर्भात जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन या भारतीय जनता पार्टीच्या हरामखोर मोदी सरकारच्या लोकांनी लोकशाही पद्धतीने चाललेलं हे आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी व मोदी सरकारचा राष्ट्रवादी व काँग्रेस तालुका अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। आपण सर्वांनी पाहिलं असेल 21व्या दिवशी आदर्श शिक्षक सोनम वांगचुक यांना सकाळी 7 वाजता डॉक्टरांच्या वेशामध्ये येऊन त्या दिल्लीच्या पोलिसांनी त्यांना सकाळी 7 वाजता उचललं। लोकशाही पद्धतीने चाललेलं आंदोलन हे मोडीस काढण्याचा सरकारचा कशामुळे डाव चालू आहे हे आतापर्यंत कमीत कमी 20 ते 21 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत। या चांगल्या कामासाठी सोनम वांगचुक हे 20-21 दिवस अन्न पाणी ह्या सर्वांचा त्याग करून त्या ठिकाणी बसले होते, परंतु ह्या मोदी सरकारनं हे आंदोलन मोडीत काढून आतापर्यंत बऱ्याच वेळेस ज्या वेळेस मंत्रिमंडळातील बऱ्याच मंत्र्यांवर आक्षेप झाले त्यावेळेस प्रोटोकॉल म्हणून त्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत, परंतु केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एवढं मोठं आंदोलन होऊन थोड्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन त्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या धर्मेंद्र प्रधान आणखी राजीनामा द्यायचं नाव घेतलेलं नाही। त्यामुळं आता बऱ्याच ठिकाणी आज बाळासाहेब आंबेडकर असतील त्यांनी महाराष्ट्र बंद पुकारला, त्या बंदलाही सर्वांचं या ठिकाणी पाठिंबा आहे। त्याचबरोबर शिरसाळ या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जे या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी मी पाठिंबा जाहीर करतो। त्याचबरोबर आणखी जर धर्मेंद्र प्रधान याला जाग जर नाही आली तर इथून पुढचे हे त्याची धर्मेंद्र प्रधानचे प्रतिमक पुतळे गाडोवर बसून आम्ही या ठिकाणी धिंड काढू, त्याचबरोबर त्यांच्या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन करू। त्यामुळं मी या आंदोलनात या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।